जो बांबू आहे तो मी कापून घेतोय। मस्तपैकी स्लाइस होतात। आता यामध्ये हे बांबू टाकायचे। आजच्या रेसिपीसाठी 1 किलो चिकन घेतलेला आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी चिकन मध्ये मीठ टाकायचं, त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। हे साधे मसाले होते। इतर मसाल्यांमध्ये धने पावडर, जिरे पावडर एवढं सगळं टाकून हे चिकन व्यवस्थित मिक्स करून ते मॅरिनेट करत ठेवायचं आहे। तर चिकन आता मिक्स करून घेऊया हाताने। मस्तपैकी हे जे टाकलेले मसाले आहेत ते आपल्याला या चिकनला लावून घ्यायचे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी हे मॅरिनेट करत बाजूला ठेवून द्यायचं। मॅरिनेट करण्यासाठी या चिकन वरती झाकण ठेवून द्यायचं आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं। आता हा जो बांबू आहे तो मी कापून घेतोय। या आधी सुद्धा तुम्हाला कापून दाखवला होता, तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। या प्रकारे हा जो काळा भाग आहे तो आधी काढून घेतोय। छान लागते ही भाजी, एकदा तरी नक्की तुम्ही ट्राय करा। बांबूच्या वरची जी साल होती ती आधी सोलून घेतली आणि त्यानंतर या प्रकारे कापून घेणार आहे। अगदी कोवळा बांबू आहे, सहज सोलला जातं। मागच्या व्हिडिओमध्ये या बांबूचे आपण उभे भाग केले होते। आता या रेसिपीसाठी हा बांबू मी या इथून छोटा छोटा कापत घेणार आहे। अगदी कोवळा बांबू आहे, तर तुम्ही बघा छोटा छोटा कापून घ्यायचा या प्रकारे। तुम्ही हे स्लाइस बघा, मस्तपैकी स्लाइस होतात। ज्यांना माहिती आहे ते ही रेसिपी नक्कीच बनवून खातात। बांबू खरं म्हणजे आतून पोकळ असतो बघा, मस्तपैकी। आता हे असे स्लाइस झाले। आता काही स्लाइस मी थोडे उभे पण करतो। मस्त बांबू आहे, अगदी कोवळा आहे। बघा, तर आता या प्रकारे सगळे बांबू कापून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो। बघा, या प्रकारे हा जो बांबूचा कोंब आहे तो मी कापून घेतला। बांबू कापून झाले। आता त्यामध्ये थोडं कोमट पाणी ओतलेलं आहे, थोडे धुवून घेऊया। कोमट पाण्यामध्ये आम्ही धुतोय। या प्रकारे मस्तपैकी तोळून तोळून धुतलेले आहेत। बांबू धुवून घेतले, त्यानंतर त्याच्यामधलं पाणी काढून टाकलं। आता हे गॅसवरती कुकर मी ठेवलेला आहे आणि कुकर मध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ मी टाकणार आहे। या मिठाच्या पाण्यामध्ये हे बांबू आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे। हा बांबू कोवळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला या कुकरच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या। तर आता कुकरच्या 4 शिट्ट्या मी घेणार आहे।
4 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस आता बंद करायचा. आपण चिकन बनवतो, तर हे चिकनच्या वाटण्यासाठी मी हे सुक्क खोबरं आणि कांदे या प्रकारे कापून घेतलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की मी कशा प्रकारे हे कांदे या स्क्यूअर्स वरती टोचून गॅस वरतीच भाजून घेतोय. आपल्याला काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. वाटणाचं साहित्य एकदा बघून घ्या. कांदे या प्रकारे स्क्यूअर्सला टोचून भाजलेले आहेत. त्याचप्रमाणे हे खोबरं सुक्क खोबरं आहे, काळसर भाजलेलं आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आपल्या आपल्या अंदाजानुसार घ्याव्या. त्यानंतर कोथिंबीर. आता या सर्वांचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. या प्रकारे सगळं आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. बघा, या वाटणामध्ये आपण आज कुकर मधलं बांबू चिकन बनवणार आहोत. कुकर आता थंड झालेला आहे, तर आता उघडून बघूया आपण. 4 ते 5 शिट्ट्या आपण घेतलेल्या होत्या. बघा, मस्त पैकी हे बांबूचे कोंब आपण या कुकर मध्ये शिजवून घेतलेले आहेत आधी. आता आपण चिकन तयार करायला घेऊया. या प्रकारे या वाडग्यावरती जाळी ठेवली आणि त्यानंतर हे जे बांबूचे कोंब आहेत ते आपण सगळे यामध्ये काढून घेतलेले आहेत. सगळे काढून घ्यायचे आहेत. थोडे चेक करून बघूया, शिजलेले आहेत. आता हे जे बांबूचे कोंब आहेत थोडे थंड झाले की आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचा. बांबूचे कोंब दुसऱ्या भांड्यामध्ये काढले. त्यानंतर हे थोडं पाणी टाकून आपल्याला पिळून घ्यायचे. या पद्धतीने थोडे चोळून धुवून त्यामधून आपल्याला पाणी काढून ते दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे. तर ही प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा कशा पद्धतीने मी केलं. बघा, आता हे भाजीमध्ये टाकण्यासाठी तयार आहे. चिकन आता बनवायला घेऊया. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकर मध्ये सगळ्यात आधी तेल टाकायचं आहे. आपापल्या अंदाजानुसार हे तेल टाकायचं आहे. या रेसिपीसाठी आम्ही 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. फोडणीसाठी आधी जिरा टाकतोय. जिऱ्यावरती ही फोडणी दिलेली आहे. त्यानंतर तमालपत्र, उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. थोडं मिक्स करून घेऊया. कांदा लालसर झालेला आहे. आता आपण मसाले टाकूया. तर मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद मी टाकलेली आहे. चिकन मसाला टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी साधेपणामध्ये जरी बनवली तरी ही रेसिपी, हे चिकन फार छान लागतं. आता गॅस कमी केलेला आहे आणि त्यामध्ये हे जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण होतं ते मी टाकणार आहे. 1 वाटी भरून हे वाटण टाकलेलं आहे. या वाटणाने हे चिकन थोडं जाडसर ग्रेव्हीवालं तयार होतं मस्तपैकी. चिकन मॅरिनेट करत ठेवलं होतं, आपण बघूया. आता हे चिकन आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे.
मस्तपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचा। गॅस कमी फ्लेम वरती ठेवलेला आहे। बघा, आता हे चिकन आपल्याला एक 5 मिनिटासाठी थोडं वाफून घ्यायचं। जे वाटणातले मसाले आहेत ते चिकनला व्यवस्थित लागले। 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण उघडून बघूया। मस्तपैकी वाफ तयार झालेली आहे। चिकनला आता थोडं पाणी सुद्धा सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये हे बांबू टाकायचे। चवीपुरतं मीठ टाकायचं। आधी टाकलं होतं तर अंदाजाने टाकलेलं आहे मीठ। आता सगळं मिक्स करून घ्यायचं। चिकन शिजण्यासाठी कुकरमध्ये पाणी मी ओतणार आहे। आता या कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या। कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस आता बंद करायचा। चिकन आता काढून घेऊया। बघा, कुकर मध्ये मस्तपैकी चिकन शिजलेलं आहे। त्यासोबत हे बांबू सुद्धा शिजलेले आहेत। बघा, मस्तपैकी कुकर मधलं बांबू चिकन तयार आहे। खाताना हे चिकन तुम्ही चपाती भाकरी सोबत किंवा नुसतं जरी खाल्लं तरी ते फार भारी लागतं। चिकन मध्ये शिजवलेले कोवळे बांबूचे कोंब खाताना फार टेस्टी लागतात। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।